साहेब जेवण तयार आहे, वाढू का? ए तुला मॅनर्स आहेत की नाही? हा तुला तुला सांगितलं होतं ना गरज लागेल तेव्हा बोलव म्हणून. चालली घेतो. पण साहेब जेवण थंड होतं. ए साहेबांशी काय बोलतोस? जे काय असेल ना ते माझ्याशी बोल, माझ्याशी. मी फक्त माझ्या साहेबांचं आणि ताई साहेबांचंच ऐकतो. कोण रे? कोण तुझी ताई साहेब? ती भिकारडी नेहा. तिला आता हकलून दिलं या घरातून. आता ती तुझी मालकीण नाहीये, आता मी तुझी मालकीण आहे. तेव्हा माझं ऐकायचं. चालली घेतो. नेहा, कसल्या विचारात आहेस एवढी? काही नाही, काकांवर हल्ला कोणी केला असेल याचा विचार करते. काहीच कळत नाही ग. काही लोक ना यांच्या जीवावरच उठलेत. या आधीही दोनदा यांच्यावर असाच हल्ला झाला. एकदा कोणीतरी पाठीत सुरा खुपसला, एकदा कोणीतरी डोक्यात घाव घातला आणि आता तर सरळ सरळ छातीतच गोळ्या घातल्या. यांनी कधी काय कोणाचं वाईट केलंय ग नेहा? त्यांचा चांगुलपणा इतर वाईट लोकांच्या मार्गात येतो म्हणून जीवावर उठलेत सगळे त्यांच्या. अगं पण कोण असतील हे लोक? तेच तर माहिती नाहीये. कोणीही असू शकेल. हर्षवर्धन, प्रियांका, कोणी. हॅलो, कुठे आहेस? घरी. घरी म्हणजे सासरी की माहेरी? तुला काय करायचंय? सांग ना. माहेरी. ओ, आजकाल माहेरी जाणं वाढलंय कोणाचं तरी. निरंजन, कामाचं बोल. कामाचंच बोलतो. मला तुला भेटायचंय म्हणूनच फोन केला. आता पुन्हा कशाला भेटायचंय? का? तुला नाही वाटत मला भेटावंसं? सांग ना. मी आय नो मानसी, आय नो की तुझा नवरा तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही आणि त्याच्याशी भांडूनच माहेरी गेली असतो. हे कोणी सांगितलं तुला? कम ऑन मानसी, मला सगळं कळत. हॅलो. हॅलो सावरीताई, नेहा बोलते. बोल नेहा, कशी आहेस? नाही, फार बरी नाहीये. का ग, काय झालं? सावरीताई, मला मला बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे मला आत्ता सुचत नाही काय काय. सावरीताई, मी फार गोंधळून गेले ग. मला खरंच काही सुचत नाहीये. खूप टेन्शन आलंय. नेहा, नेहा हे बघ, तू रडू नकोस. तू मला जरा सांगतेस का काय झालं ते? सावरीताई, मला तुला भेटायचंय. मग ये ना, येऊन भेट ना मला. मी आज येऊन चालेल? नेहा, असं काय विचारतेस? तू माझ्या घरी कधीही येऊ शकतेस. ठीक आहे, मी येते तुझ्याकडे, मग बोलूया सविस्तर. मी वाट बघते तुझी. आणि रडू नकोस. सावर स्वतःला. हो, मी येते.